नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सर्व स्वागत करत आहे। आज दिनांक 10 एप्रिल 2026 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आस्ट्रोचे दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 2 ते 3 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा 80 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर लाल गुलाबचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 70 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर शेवंतीची आवक देखील आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 30 रुपये ते 45 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कांद्यांचे दर जर पाहिले तर आज थोडेसे घसरण पाहायला मिळते। चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुपर क्वालिटीमध्ये कलर असलेल्या कांद्यासाठी 11 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलके माल जे साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक आपल्याला बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये 11 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर सरासरीमध्ये जर बघितलं तर 7 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्रीमध्ये होताना पाहायला मिळते। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मोठ्या प्रमाणात आल्याची आवक बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 35 ते 38 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। एका दुसऱ्या वक्तासाठी 40 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात। सरासरीमध्ये जर पाहिलं तर 35 ते 38 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या मालासाठी दर पाहायला मिळते। हलके माल जे 22 ते 25 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर आज कोथिंबीरच्या दरामध्ये सुधारणा पुन्हा एकदा पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळते। गावरान कोथिंबीरसाठी 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। हिरवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला हिरवळीसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर पोपटी मिरचीसाठी साधारणतः दर जे 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 ते 6 तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळतात। फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील फाफडासाठी दर पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पाहायला मिळतात। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील बेटाचे दर पाहायला मिळतात। पांढऱ्या हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर चायना काकडीची दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला मिळतात।
भेंडीची आवक जास्त पाहायला मिळते, त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार होते. दोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पार होते. शेवग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पार होते. वालगेवड्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये वालगेवड्याचे दर जे आहे साधारणतः 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दर पार होते. पावट्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे 60 ते 65 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पावट्याचे दर पार होतात. फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये फ्लावरचे दर जे आहेत साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील दर पार होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 15 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी साधारणतः दर जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पार होतात. जळगाव वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 15 तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दर पार होते. सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये सुटकांसाठी साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलके माल जे ते 9 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला सुटकांसाठी दर पार होतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये साधारणतः 180 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. त्याचबरोबर आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पार होते. चांगल्या मालासाठी 180 तर हलके माल जे साधारणतः 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरसाठी दर पार होते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे 15 ते 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होते. कलिंगडची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पार होतात. टरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये 22 ते 23 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला टरबूजसाठी दर पार होते. डाळिंबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये डाळिंबच्या दरामध्ये आज घसरण पाहायला होते. चांगल्या मालासाठी साधारणतः 220 ते 225 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पार होतात. हलके तसेच लहान साईज मध्ये दर जे ते स्थिर असलेले पार होतात. पण चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये दर जे ते चांगले मालासाठी कमी झालेले पार होतात. सनखरबूजची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला सनखरबूजचे दर पार होतात. लिंबाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये लिंबाचे दर जे 120 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील लिंबासाठी दर पार होतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती पेरूची आवक बरेच दिवसापासून पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके माल जे देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला किंग तायवान तसेच व्हीएनआर पेरूचे दर पार होतात.